चांगलं एकजीव झालं की त्याच्यावर आवाज येतो आणि पटकन त्याच्यावर झाकण टाकायचं असं पिठाने दाबायचं. नमस्कार सर्वांना, मी आदिती शिंदे, कोकण कन्या आदिती या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करते. तर मंडळी, आज आहे घरी राखण. म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये मी जसं सांगितलं तसं एकदा पावसाळा सुरू झाला, मृग नक्षत्र सुरू झालं की गावामध्ये राखण द्यायला सुरुवात करतात. त्या दिवशी घरोघरी गावठी कोंबड्याचं चिकन आणि वडे असा बेत असतो केलेला. आणि आपले पाहुणे रावणे, मुंबईत असलेली माणसं वगैरे आपले सगळी राखणीसाठी येतात. तर आज आमच्याकडे राखण आहे. माझी रत्नागिरीवरून आत्या, काका, भाऊ आलेले आहेत आणि आमचं जेवण हे आज एकत्र असतं. तर सगळी वड्यांची वगैरे प्रिपरेशनचं पीठ वगैरे कसं करतात, काय करतात ते मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं. त्यामुळे एक 2-3 दिवसाआधीपासून ती तयारी सुरूच झालेली असते. आणि मग आमच्याकडे पद्धत काय असते की विडा भरला जातो, सकाळी नैवेद्य दाखवला जातो, रात्री विडा भरला जातो आणि मग दुसऱ्या दिवशी राखण दिली जाते. तर आता मी ह्या व्हिडिओमध्ये थोडे शॉर्ट्स घेतलेले आहेत की आम्ही विडा कसा भरतो, नैवेद्य दाखवलेला आहे ते, आणि मग आमचं जी जेवणाची प्रिपरेशन आहे सगळी ती मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. हा नैवेद्य भरलेला आहे. आमच्याकडे ज्या दिवशी विडा भरला जातो राखण्याच्या आधी, त्या दिवशी असा नैवेद्य आधी देवाला दाखवला जातो आणि मग संध्याकाळी सगळेजण घरातले मिळून एकत्र विडा भरतात. तर आता बेसिक आपलं जेवण आहे. भाकरी आहे, 2 भाज्या आहेत, पापड, डाळ भात आणि खीर. तर असा हा नैवेद्य आता देवाला दाखवायचा आहे. आमचं हे कुलस्वामिनीचं मंदिर, म्हणजे छोटासा देवारा. तर चला मंडळी, आता जाऊया आपण किचनमध्ये आणि किचनमध्ये काय काय तयारी सुरू आहे ती बघूया. इथे वड्याच्या पिठात घालण्यासाठी मिक्सरमध्ये कांदा, 4-5 लसूणच्या पाकळ्या आणि गूळ यांची पेस्ट केलेली आहे. कांदा, गूळ आणि लसूण याची पेस्ट टाकली. नंतर 2 चमचे मीठ टाकले. आता हे काय घेतलं, नंतर वड्याचं पीठ त्याच्यामध्ये टाकलं. तेवढं आपल्याला पाहिजे तेवढं घ्यायचं. त्याच्यामध्ये वड्याचं तयार केलेलं पीठ टाकलेलं आहे. थोडीशी हळद टाकायची आणि हळद, मीठ आणि पीठ एकत्र मिश्रण घालून घ्यायचं. आणि त्याच्यामध्ये कोमट पाणी थोडं आपल्याला लागेल तसं कोमट पाणी ओतायचं. पीठ मळायला सुरुवात करायची. वड्याचं पीठ नेहमी असं सरसरीत ठेवायचं, एकदम बारीक दळून नाही आणायचं. सरसरीत, त्याच्यामुळे वडा चांगला फुगतो आणि नरम पण होतो. ओके. वड्याचं पीठ मळून झालं की मध्ये त्याला होल, म्हणजे थोडासा गोल करायचा आणि त्याच्यामध्ये पेटलेले निखारे ठेवायचे आणि त्याच्यावर वरून तेल ओतायचं आणि चुर्राचा आवाज येतो आणि पटकन त्याच्यावर झाकण टाकायचं, असं पिठाने दाबायचं. म्हणजे नंतर वड्याला वास छान येतो आणि वडे खुसखुशीत होतात. ओके. तर अशा प्रकारे हे वड्याचं पीठ मळून तयार झालेलं आहे. आणि दाबायचं नाही कधी, ठेवायचं वड्याचं पीठ. चालेल. अशा रीतीने आपलं हे वड्याचं पीठ भिजवून तयार झालेलं आहे. पीठ भिजवून तयार करून ठेवलेलं आहे. 2 तासांनी आता वडे करायचे आणि जेव्हा वडा होईल, फुगले टम्माचा फुगल्या की तुम्हाला परत व्हिडिओ आम्ही दाखवू. आणि ही माझी आत्या आहे. पाहिल्याबद्दल थँक्स. ही माझी रत्नागिरीवरून आलेली आत्या आहे आणि ही लवकरच माझा नव्याने सुरू झालेला यूट्यूब चॅनल बंद करणार आहे असं दिसतंय आणि स्वतःच सुरू करणार आहे. सगळ्यांनी
वेळात वेळ काढून ते पाहण्याची कृपा करावी. सोबत माझ्या मी भाजीला घेणारच आहे. चालेल. तर आता वडे करून आम्ही आलेलो आहोत किचनमध्ये चिकन फोडणीला घालायला. तर माझी काकी आता इथे मेन शेफ आहे. तर आता टाकलेलं आहे तेल. हे आमचं गावठी कोंबड्याचं चिकन आहे. जेव्हा राखण आम्ही देतो तेव्हा गावठी कोंबडाच लागतो गावामध्ये. तर आता तयारी सगळी झालेली आहे. कांदा झालेला आहे, लसूण ठेचून ठेवलेली आहे, तमालपत्र घेतलेलं आहे आणि तेल तापतंय. काकी किती किलो चिकन असेल ते? तर घातले लसूण घातले तेलामध्ये. तमालपत्राची 2 पानं आणि थोडीशी लाल झाली की त्याच्यामध्ये कांदा. त्याच्यात तिखट, हळद टाकायची, मसाला वाटलेला. हे आमचं कोकणी वाटण, कांदा खोबरं लसूणचं. हळद घातलेली आता आपण. तर हे पण व्यवस्थित परतून घ्यायचंय. आणि आम्ही चिकन आधी शिजवून नाही घेतलेलं, आम्ही डायरेक्ट फोडणीला तसंच कच्चंच घालणार आहे. हे आमचं स्पेशल कोकणी मिसळलेलं तिखट आहे आणि ही मिरची पावडर. सगळं आम्ही ह्याच्यात घातलेलं आहे आणि आता व्यवस्थित ते परतून घ्यायचं. आता हे आमचं कोकणी कांदा खोबरं लसूण त्याचं वाटण. आता मेन सगळ्यात इन्ग्रेडियंट आमचं गावठी कोंबड्याचं चिकन. व्यवस्थित परतून घ्यायचं. पाणी ठेवायचं गरम करत. ओके, परत ठेवलेली आहे आणि त्याच्यावरती पाणी ठेवलेलं आहे, म्हणजे हेच गरम पाणी परत त्याच्यात टाकायचं. हां. एकीकडे आमचं चिकन चाललेलं आहे आणि दुसरीकडे हे वड्यांचं काम सुरू आहे. वड्या मस्त टम फुगतात. म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं की जे प्रमाण आपण सांगितलंय ना वड्यांचं, ते व्यवस्थित प्रमाण वापरून आणि तशा प्रकारे भिजून हे असे मस्त टमटमीत वडे फुगतात. तर चिकन शिजल्यावरती उतरवून ठेवलं, त्याचा व्हिडिओ काही मी परत शूट नाही केला. तर असं आहे आपलं ताट. हे आहे गावठी कोंबड्याचं चिकन, हे सुकं चिकन, वडे, कांदा आणि भात आणि रस्सा चिकनचा मी नंतर घेणार आहे. तर कसं वाटतंय मंडई ताट हे नक्की सांगा. आणि हा आहे रस्सा चिकनचं कालवण. तर चला मंडई, या जेवायला. चला मंडळी, फायनली जेवण झालेलं आहे मस्तपैकी. ह्या धुधो पावसातून गरमागरम चिकनचा रस्सा, गावठी कोंबड्याचा रस्सा
चिकन सुक्कं, वडे, भात असं एकदम सुंदर जेवण झालेलं आहे. एकदम भरपेट जेवण झालेलं आहे आणि आता झोप यायला लागलेली आहे एवढं जेवण. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आमच्या गमती जमती कशा वाटल्या, आणि खरं सांगायचं झालं तर माझी आत्या असेल, आई असेल, काही असेल, हे पहिल्यांदाच असे व्हिडिओसमोर वगैरे येत आहेत. तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ ते नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.